गुरुने दिला ज्ञानारूपी असा अशीच अनुभव पुढे यावा. गुरुने जो ज्ञानाचा वारसा दिला तो वारसा ते विराच्या बाबापासून तर आमचं उल्हासनगर जो वारसा ज्या विद्यार्थ्यांनी घेतला तो वारसा जे विद्यार्थी नंतर आहेत ते सगळे विद्यार्थी त्याच्यापैकी उपस्थित असलेले अभिजित इंगळे, रुपेश सुधार, कुणाल पाशे, आशिष चंद्रकर, श्रीकांत मोरे, प्रतिमेश कोंडविलकर, अभिषेक मोरे, ओंकार मोरे, राजेश शिंदे, सागर शिंदे, श्रद्धा मोरे, समृद्धी पवार एवढे 23 विद्यार्थी या 15-16च्या बॅचमध्ये पूजा तांबे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. प्रत्येक जणांनी आपलं या ठिकाणी बरोबर अतिशय सुंदर व्यक्त केलेलं होतं. कोंडविलकरला थोडासा भाषणामध्ये थोडासा अडकला कारण तेव्हा शिक्षक म्हणायचे गांधी जयंती आली, जयंती आली आता तुम्ही कोणतरी बोला. तेव्हा विद्यार्थी बोलत नाही. आता सुद्धा परिस्थिती तीच आहे. विद्यार्थ्यांना जर बोला म्हटलं तरी विद्यार्थी मार्ग खाली घालतात कारण ज्याच्याकडे वक्तृत्व असेल ना तो काही करू शकतो. जरी नाही शिकला ना तर वक्तृत्व मोठा होऊ शकतो, पैसा खूप होऊ शकतो. एवढं वक्तृत्वामध्ये ताकद आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी केलेलं काम केल्यानंतर तरी विविध ठिकाणी हे असं ऐकून आम्हाला अतिशय आनंद होतो. आणि संस्थेमध्ये आपल्या हायस्कूलला मोहाने असतो आणि जर मी नाही कसं आल्यापासून आता तुम्ही कोणत्याही एवढ्या मोठी संस्था आहे संस्थेत जर तुम्ही विचार केला मोहाने असतो ते सगळे जिल्हे आहेत विश्ले येतील आपल्या विकासमंत्री असेल, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर उपक्रम या उपक्रमामध्ये आपलं हायस्कूल आजही अग्रेसर आहे. पण आज आम्हाला एवढा मोठा आपण कार्यक्रम करत असतो. कार्यक्रम करत असताना विद्यालयाची विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. आणि जर विद्यालयाची दिवसात जर नवीन शाळा मार्ग जर लागू झाली शासनाने थांबवले जर लागू झाली ते विद्यार्थी ठिकाण सुद्धा एकदम मुश्किल होणार. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी एकच विनंती करेन पुढची जे माझे विद्यार्थी आलेले आहेत यावर्षी सुद्धा पुढची एक 5 मुलं होती. आम्ही जवळजवळ अख्खा मे महिना तिकडे झाला पण तिकडे विद्यार्थी तिकडे आले नाही. तुम्ही स्वतः लक्ष द्या की जर विद्यार्थी जर आले तर आपला पण 10-12 जाऊ शकतो. आमच्या वतीने आधी मे महिना मी आता मे महिन्यात मिळून काढले मध्ये ते आंबरेचे कार्यक्रमाला सुद्धा आम्ही करतो. तर तरी सुद्धा विद्यार्थी आपल्या इथं पूर्ण उपशिक्षकांना आपल्या सर्व माहिती आहे. आपले उद्देश नसले की आपले चांगले विद्यार्थी काढून क्रीडा स्पर्धेमध्ये राज्यावर आपल्या राज्यावर सुद्धा गेलेले आपले विद्यार्थी आपल्या देवगडगावचे विद्यार्थी होते, तालुक्याला अनेक राज्यावर सुद्धा गेले होते. म्हणून हा शिक्षकांनी दिला बसा तुम्ही असं आपण पुढे आपण सर्वांनी सुद्धा आपण हे करत असलेली प्रगती आहे की याच्यापेक्षाही प्रगती होत आहे. म्हणजे आम्हाला अतिशय आनंद होईल की माझा विद्यार्थी आमच्या या ठिकाणी मोठ्या पदावर गेला. हा कशी अजूनही तुम्ही प्रयत्न करा सर्वांनी मोठ्या पदावर जाण्यासाठी तुम्हाला राजेश असेल किंवा ओंकार असेल पहिल्या ग्रुपवरती राज्य संस्थावर असं कार्यक्रम होते म्हणजे फार मोठी संदर्भ नाही. पण हे असं कुठं झालेलं आहे आपल्या लोकांचे मोठे झालेलं आहे पहिल्यांदाच झालेलं आहे. हे करण्यासाठी कोणीतरी पुढे यावं. पुढे आल्याशिवाय असे कार्यक्रम कधी होत नाही. ते एका फोनवरती का होईना सर्व विद्यार्थी या ठिकाणी आले उपस्थित झाले. मी पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.